सरप्राईजवाले जे प्लॅन असतात ना आणि जे ऐन मोमेंटला फिक्स होतात तेच प्लॅन खरे होतात आणि हो तेच एक्झिक्यूटसुद्धा होतात. सेम असंच काहीतरी आमच्यासोबत झालं आहे आणि आज आम्ही ठरवलं आहे कुठेतरी छान जागेवर जायचं. तर मस्त एक्सप्रेसवेला लागून समृद्धीच्या आणि काही हॉटेल्स आम्ही स्क्रोल केल्या आहेत. कुठे जाण्यासाठी? अरे मोसम इतका छान आहे तर ऑफकोर्स आम्ही चाललो आहे भंडारदराला. ऑनेस्टली सेईंग ऐन वेळेवर आम्ही प्लॅन फायनल केला तर ऑफकोर्स आम्हाला हॉटेल्स कुठंच नाही मिळाला. सॅटर्डे होता, मेन वीकेंड होता, तर 1-2 हॉटेल्स आम्ही सर्च करून नंतर पोचलो. आम्हाला एक खूप छान हॉटेल ऐन वेळेवर मिळाली, जिथे की बुकिंग कॅन्सल झाली म्हणून ती आम्हाला मिळाली लकीली. पण हो, हॉटेल निवांत म्हणजे जागा खरंच निवांत. आम्हाला नाही माहीत समोर काय आहे तर, आणि तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघाल की आम्हाला मॉर्निंगमध्ये कळालं की समोर इतका छान व्ह्यू होता. आणि इथं आल्यानंतरच वंशनी इतकी मस्ती केली. आणि हो, जेवण त्यांच्याकडेच होतं, खूप छान जेवण होतं. आम्ही चिकन हंडी सगळ्यांनी मिळून एन्जॉय केली इथं. आणि वंशने पण इथं जेवण केलं. जेवण अतिउत्तम होतं आणि याला मस्त इथे टी व्ही बघायला बसून आम्ही मस्त थोडं एन्जॉय केलं बाहेर, कारण की इतकी छान हवा होती, इतकं छान क्लायमेट होतं. आम्ही खूप जास्त एन्जॉय केला इथं. आणि हो, आम्ही सुद्धा सकाळच्या व्ह्यूसाठी खूप जास्त एक्सायटेड होतो. लेट्स सी. अँड हिअर इज अवर मॉर्निंग. बाप रे, आम्ही खूप सरप्राईज झालो एवढं की बाप, एवढा छान व्ह्यू होता. आमची हॉटेल एकदम भंडारदऱ्याच्या लेकच्या समोरच आहे. व्ह्यू, तिथली हवा, क्लायमेट अतिउत्तम, अतिसुंदर. म्हणजे हे ना, आम्हाला खूप जास्त छान वाटत होतं. मी नाही शब्दांमध्ये सांगू शकत. पण हो, तिथलं क्लायमेट खरंच आज तरी खूप मस्त होतं. ज्या दिवशी आम्ही होतो थोडा पाऊस, जास्त हवा आणि मस्त थोडी थोडी कुठंतरी सनलाईट पण होती मध्ये मध्ये. दिवस आमचा कसा जातो आहे पुढे मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल. सो स्टे ट्यून्ड. आणि नवीन असाल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर. आणि हो, तुम्ही नक्की इथे विजिट करा. खूप छान जागा आहे. काही जागेची माहिती पाहिजे असल्यास मला कॉमेंट करा. आय विल डेफिनेटली टेल यू. आणि इथे मस्त आल्यानंतर आम्ही खाली गेलो लेककडे. मस्त इथे आलो, थोडे स्टंटबाजी करत थोडे फोटोज काढले आणि इथे लेकसमोर येऊन पण आम्ही फोटोज घेतले. ते खूपच छान होतं. डोळ्यांना एकदम निसर्गाचा टच झाला. सगळं काही एकदम सुंदर होतं. आणि मग आम्ही चेकआउट करून घेतलं, कारण की आज आम्हाला दिवसभर फिरायचं आहे आणि हिडन वॉटरफॉल्स जे भंडारदरामध्ये आहे, फेमस आहेत, ते पण एक्सप्लोअर करायचे आहेत. सो येस, आम्ही तिथून चेकआउट केलं. आणि हो, इथं नेटवर्क अजिबात नसतं. तुम्हाला इथे फिरायचं असेल ना तर तुम्ही तिथला एक लोकल मॅपचा फोटो काढून घ्या आणि मगच फिरा, कारण की ही एकदम भुलभुलैयासारखंच गोलगोलच फिरावं लागतं तिथे. आणि खूप जास्त हिडन वॉटरफॉल आहेत पुढे, खूप जास्त छान वातावरण. आणि येस, स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट.